जाण्यानं झालेला आहे। आणि आता आपण सगळेजण महाराष्ट्रामध्ये शक्ती ऋतुजा या बॅनर खाली सर्वजण एकत्रित आलोय आणि आपल्या सर्वांचं सरकारकडे एकच मागणं आहे की महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा लागू झाला पाहिजे, नंबर 1, आणि नंबर 2 लव जिहादचा कडक कायदा आला पाहिजे। ही आपल्या सर्वांची मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आपण सगळेजण एकत्रित आलोय। आता ऋतुजाचा दोष काय होता? ऋतुजा एक हिंदू धर्मामधली मुलगी जी वेल एज्युकेटेड होती, जिनं MPSC ची एक्झाम दिली होती, दिसायला अत्यंत सुंदर होती आणि कोविडच्या काळामध्ये 2021 ला जेव्हा लॉकडाऊन होतं आणि बाहेर पडता येत नव्हतं, त्या काळामध्ये तिच्या घराकडं तिच्या आई वडिलांच्याकडं एक स्थळ आलं जे ऑनलाईन लग्न वधूवर मंडळाचं काम करतात, लग्न ठरवण्याचं काम करतात। अशा लोकांच्याकडून एक प्रस्ताव आला की हिंदू समाजाचाच मुलगा आहे आणि तो मर्चंट नेव्ही मध्ये आहे आणि विवाहासाठी चांगला आहे। आता मग त्यांनी बाकीचं काय बघितलं नाही, बाहेर पडता पण येत नव्हतं आणि त्या मुलीचा विवाह झाला सांगलीतल्याच गव्हाण, तासगाव तालुक्यातल्या गव्हाण नावाचं गाव आहे, तिथल्या मुलाच्या सोबत लग्न झालं। ऋतुजा आनंदानं सासरी नांदायला गेली आणि घरी नांदायला गेल्याच्या नंतर तिला कळालं की घरामध्ये देवाऱ्यात देव नाहीत। इथल्या सगळ्या पद्धती आहेत त्या हिंदू पद्धतीप्रमाणे नाही आहेत। इथं देवपूजा होत नाही, या घरामध्ये उपास धरला जात नाही, या घरामध्ये हिंदू संस्कृतीनं जे सण उत्सव साजरे केले जातात ते या घरामध्ये केले जात नाहीत। जेव्हा तिनं संकष्टीच्या दिवशी उपास धरला त्या दिवशी सासूनं घरामध्ये मटण आणलं आणि तिला सांगितलं की आपल्या घरामध्ये उपास वगैरे केले जात नाहीत, आपल्या घरामध्ये देवपूजा केली जात नाही, आम्ही धर्मांतरण केलेलं आहे आणि तुला सुद्धा आम्ही सांगेल तसंच किंवा पास्टर सांगतील तसंच किंवा तो पादरी सांगेल तसंच तुला इथून पुढच्या काळामध्ये राहावं लागेल। तिच्या पायाखालची वाळू सरकून गेली, पोरगी हादरून गेली। आता करायचं काय? लग्न तर झालंय आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या समाजामध्ये एकदा लग्न झाल्याच्या नंतर मग जर असा प्रसंग जर बाहेर आला तर जगणं मुश्किल होऊन जातं। तिनं तिच्या आई वडिलांना ही बाब सांगितली आणि वडील तिचे डॉक्टर आहेत, आई एक गृहिणी जरी असली तरी हिंदू धर्माचं तंतोतंत पालन करणारी आहे आणि तिनं या मुलावरती खूप चांगले मुलीवरती संस्कार केले होते। आता त्या घराचा सगळा नाईलाज झाला। ते म्हणायला लागले मुलगी की तुम्ही धर्मांतरण केलंय, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, परंतु मी धर्मांतरण करणार नाही। मी ज्योतिबाला जाते, मी गणपतीला सांगलीच्या जाते, मी बिरोबाला जाते, मी माकुबाईला जाते आणि मी पूर्णपणे जे काही आमच्या पूर्वजापासून चालत आलेलं आहे त्या हिंदू धर्माचंच मी तंतोतंत पालन करणार। मी संकष्टीला उपवास धरणार, एकादशीला उपवास धरणार, सोमवार पाळणार, गुरुवार पाळणार, शनिवार पाळणार आणि जेवढे सगळे सण आहेत ते हिंदू धर्माच्या पद्धतीनं मी सण साजरे करणार। 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, आता 2025 आलं आणि मग ही ऋतुजा गर्भवती होती। हिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता आणि आपल्याकडे सगळ्यांना माहित आहे की पोटामध्ये गर्भ असल्याच्या नंतर आपण हिंदू संस्कृती पद्धतीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो। ऋतुजाच्या माहेरच्या घरी आनंदाचं वातावरण होतं की आता ऋतुजा 7 महिन्याची गरोदर आहे आणि 1-2 महिने गेल्याच्या नंतर ती बाळंतीण होईल, तिला एक लहान बाळ होईल आणि मग सगळं आनंदाचं वातावरण होतं। आई आहे, तिचा भाऊ आहे, वहिनी आहे आणि मग तिकडं डोहाळे जेवण घालायचं हिंदू पद्धतीनं, अशी सगळी लगबग चालू होती। आणि तेव्हा सासू म्हणायला लागली, तिचा नवरा म्हणायला लागला, तिचा सासरा म्हणायला लागला आणि तो पादरी येतोय तो म्हणायला लागला की धर्मसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं होतील, चर्चमध्ये होतील। ऋतुजानं स्पष्टपणे नकार दिला की मी ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार करणार नाही, मी डोहाळे जेवण माझ्या पद्धतीनं करणार। त्यांनी एवढा दबाव टाकला, इतकं तिला हॅरेश केलं, सरते शेवटी तिला धर्म बदलण्याची त्यांनी सर्वांनी दबाव टाकला। तू चर्चमध्ये चल, तू बायबलचं वाचन कर, अशा पद्धतीनं तिला सांगितल्याच्या नंतर तिनं स्पष्टपणे नकार दिला आणि धर्मांतरण करण्यासाठी जेव्हा जबरदस्ती केली गेली तेव्हा तिनं ठरवलं की धर्म बदलायचा नाही, प्राण गेला तरी बेहतर, पण मी माझा धर्म सोडणार नाही। आणि असं म्हणून तिनं स्वतः तर तिनं आत्महत्या केली, पण बाळासहित पोटातलं बाळ आणि कुठलीही आई गर्भ पोटात असताना इतकं टोकाचं पाऊल उचलणार नाही।
परंतु धर्मासाठी ऋतुजानं ते टोकाचं पाऊल उचललं आणि मग आज सगळे प्रसंग तुम्ही बघताय की आमची सगळ्यांची मागणी होती की पादरीला अटक करा, त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. तो कोळी नावाचा धर्मांतरित हिंदू पण तू धर्मांतरित हा तुमच्या इकडंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम करतो. आपले आमदार साहेब इथं आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे, तो नायब तहसीलदार म्हणून या विभागात काम करतो कोळी म्हणून, आणि ह्यानं हे लग्न ठरवलं होतं. तो कन्वर्ट झालाय, त्यांना सांगणं गरजेचं होतं. त्यानं ही फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि राज्य सरकारनं धर्मांतरण विरोधी कायदा लागू करावा, ही आपली सर्वांची मागणी आहे. आता विषय बघा, हा विषय इतक्यानं संपत नाही. रोज कुणीतरी पादरी घराकडे येतोय, आपल्या भोळ्या बाबड्या लोकांना तुम्हाला दवाखान्यामध्ये मदत करतो, तुम्हाला गोळ्या औषधं देतो, तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना येशूकडे करतो म्हणजे तुम्ही बरं व्हाल, तुम्हाला घर बांधायला आम्ही मदत करतो, घरासाठी काय 4 सिमेंटची पोती देतो, घरासाठी तुम्हाला पत्रा देतो, मुलाचं शिक्षण आहे तुम्हाला कुठंतरी आम्ही वसतिगृहामध्ये मुलाच्या साठी ऍडमिशनसाठी आम्ही मदत करतो, असं फसवं जाळं टाकून या गोरगरीब लोकांचं धर्मांतरण केलं जात आहे. या सगळ्या गोष्टीला आपण कडाडून विरोध केला पाहिजे. पादरी जर कुठं दिसला तर त्याला ठोकून काढला पाहिजे की परत आमच्या गल्लीमध्ये आमच्या भागात जर दिसला, आमच्या वाडी वस्तीवरती दिसला तर तुझी गय केली जाणार नाही. ते अंगणवाडी सेविकांच्या जवळ जातात की ज्यांचा लोकांशी रोजचा संपर्क आहे, अशा सेविकांच्या बरोबर ते दोस्ती करतात किंवा त्यांना आम्ही हे मदत करतोय, आम्ही तुमच्याकडे सेवाभावानं आलोय. ते येताना असं येत आहेत की आम्ही सेवाभाव घेऊन ते लोकांच्या मध्ये येत आहेत. आणि एकदा सेवाभाव घेऊन आले, आपल्याला मदत केली का ते ताटाखालचं मांजर बनून परत धर्मांतरण करण्याचा विषय पुढे आणतायत. आणि ते धर्मांतर करतायत, हे धर्मांतरण नाही, ही साफ फसवणूक आहे. आणि म्हणून हिंदू समाजानं अत्यंत काळजीपूर्वक, अरे ते काय येत आहेत, ते मदत करायला येत आहेत, ती दवाखान्याची माहिती द्यायला येत आहेत, डोळ्याचं ऑपरेशनचा कॅम्प आहे त्यासाठी ते आमच्या गल्लीत आलेले आहेत. आणि मग येशू आम्हाला असं सांगतोय की तो प्रार्थना केल्याच्या नंतर सगळं रोग दूर होत आहेत, असं खोटं सांगून आपल्या लोकांची दिशाभूल केली जाते. आणि दिशाभूल केले लोक कोण आहेत पादरी? हे आपल्यातलेच कन्व्हर्टेड लोक. त्यांची नावं बघा, तिकडं जॉन आडनाव आपलं, तिकडं सॅमसंग आडनाव आपलं. अरे कसं काय असू शकतं? आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे आणि तो मी तुमच्या समोर घेऊन आलोय. सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलाय तो आदेश हिंदू धर्माचं काम करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे असला पाहिजे. 21 पानाचा हा आदेश आहे. आणि आपण जे मुलं रात्रंदिवस मेहनत घेतोय त्यांना माझी विनंती आहे की हा सुप्रीम कोर्टाचा जी ऑर्डर आहे ती ऑर्डर घ्या आणि इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या सीओना उद्या एक पत्र द्या की तुमच्या इथं कोण कोण नोकरदार आहेत, जे क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, क्लास 3 असतील किंवा क्लास 4 असतील, त्यांची सगळ्या नोकरदारांची यादी घ्या. कोल्हापूरच्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक अर्ज द्या की तुमच्याकडे कोणते कोणते सगळे हे क्लास 1 टू क्लास 4 कोण कर्मचारी काम करतायत. जिल्हा परिषदच्या सीओना एक पत्र द्या आणि त्यांच्याकडून सगळी यादी घ्या. आणि तुम्हाला माहित असते, गल्ली बोळामध्ये सगळ्यांना माहित असते की आपले हिंदू आहेत, नोकरी लागताना त्यांनी हिंदू मागासवर्गीय आहे, हिंदू आदिवासी आहे, हिंदू इतर मागासवर्ग आहे म्हणजे ओबीसी आहे, आणि हिंदू भटका विमुक्त आहे. म्हणजे आता मी जर नोकरीला लागायचं झालं तर मी हिंदू धनगर आहे तर मी दाखला देताना एनटीचा देणार. एखादा माझा मागासवर्गीय भाऊ आहे तो नोकरीला लागताना एससीचा दाखला देणार. पण त्याला दाखला कसा मिळालाय? तो एससी मध्ये मातंग असेल, एससी मध्ये तो महार असेल किंवा एससी मध्ये तो होलार असेल, हे दाखले दिलेले असतात. किंवा एससी मध्ये तो चर्मकार असेल, तो दाखला दिलेला असतो. जर एखाद्या आदिवासीनं दाखला दिला तर तो एससी मधला कुठलाही असेल, मग तो महादेव कोळी असेल किंवा एससी मधला तो मन्नेर वरलू असेल, एससी मधला तो पाडवी असेल, एसटी मधला तो गावीत असेल. 43 मुख्य जमाती आहेत एसटी मध्ये आणि उपजमाती 185 आहेत. त्यामध्ये दाखला देताना त्यांनी एसटीचाच दिलेला असतो. किंवा इकडं ओबीसी मध्ये सगळे ओबीसी 346 जाती, पण नोकरीला लागताना दाखला ते ओबीसीचा देतात. किंवा भटके जमातीतल्या 51 जमाती ज्या आहेत त्या लोकांनी जर दाखला दिला असेल तर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की तुम्ही नोकरीला लागलाय हिंदू एससी म्हणून,
हिंदू एसटी म्हणून, हिंदू ओबीसी म्हणून किंवा हिंदू व्हीजे एनटी म्हणून जर तुम्ही नोकरीसाठी कास्ट सर्टिफिकेट वापरला असेल आणि तुमच्या जीवन पद्धतीमध्ये तुम्ही बदल केला असेल, म्हणजे तुमचं लग्न झालं ख्रिश्चन पद्धतीनं, तुमचं लग्न झालं मुस्लिम पद्धतीनं, तुमचा जन्म आला, जन्माचं बारसं घातलं तुम्ही ख्रिश्चन पद्धतीनं, नोकरीला लागलाय तुम्ही हे दाखले जोडून, तुमचा मृत्यू झाला आणि महानगरपालिकेकडे जाताय आणि तुम्ही म्हणताय आम्हाला शवपेटी द्या आणि ते शवपेटीमध्ये त्यांचं दफन केलं जातंय. हिंदू संस्कृतीमध्ये दफन नाही, तिथं तुम्हाला दहन केलं जातं. तर ह्या ज्या पद्धती आहेत, किंवा तुमच्या घरात देवालयात देव नाही, घरामध्ये येशूचा फोटो लावलाय, घरामध्ये तुम्ही तो क्रॉस लावलाय, तुम्ही स्टेटस ठेवताय, फेसबुकला तुम्ही पोस्ट टाकताय, बायबल मधलं एखादं स्लोगन टाकताय की अशा अशा पद्धतीनं केलं पाहिजे काम, किंवा तुम्ही स्टेटसला ख्रिश्चन चर्चमध्ये गेलाय तिथला फोटो टाकला, तुम्ही मस्जिदमध्ये गेला तिथला फोटो टाकला, हा पुरावा जोडून तुम्ही दिला तर इचलकरंजीच्या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी त्यांना सेवेतून कायमचं काढून टाकायचंय, कायमचं काढून टाकायचंय. उद्या तुम्ही हे ऑर्डर घेऊन जावा आणि त्यांना द्या. ज्यांना किडा उठलाय ना धर्मांतरण झाल्याच्या नंतर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये जास्त बोलायचा, पगार घ्यायचा सरकारचा, दाखला जोडायचा आपला आणि परत तिकडं प्रचार करायचा, ते सगळे पळायला लागतील, सगळे पळायला. तुम्हाला बाकीचा मोर्चा काढायची गरजच भासणार नाही. जेवढे नोकरदार आहेत तेवढे पहिल्यांदा टार्गेट करा. जेवढे धर्मांतरित आहेत, मला कळालं की माझ्या विरोधात पण इथं काय काय स्टेटमेंट दिली, त्यांची सगळ्यांची यादी काढा आणि त्यातले जेवढे नोकरीवाले आहेत त्यांची फक्त यादी आणि पुरावा तिथं द्या. बाकीचा पाठपुरावा मी आणि माननीय आवाडे साहेब दोघ जण करतो आणि ह्यांना सेवेतून कायमचं काढून टाकतो. मग येशू ह्यांना कसा वाचवताय मला पण बघायचं आहे. दवाखान्यात आमच्या लोकांना म्हणताय, मला काल एक आमच्या पोरांनी गाडीत व्हिडिओ दाखवला की ते म्हणताय की पोराला किडनी नाही, दोन्ही पण किडन्या नाहीत. आणि मग आम्ही 3 महिने प्रार्थना केली आणि मग येशूनं त्याला किडनी दिली, असा मी तो व्हिडिओ ऐकला. तुम्ही पण ऐका, युट्यूबला तो व्हिडिओ आहे. आता ठीक आहे, किडनी दिली. आता नोकरी गेल्यानंतर तुमची नोकरी कशी काय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ती नोकरी गेल्याच्या नंतर येशूचा कुठला आदेश येतोय आणि त्यांना नोकरीवरती परत घेतोय हे मलाही बघायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे ना, बघितलं पाहिजे ना. आता एवढं सगळं चमत्कार घडतेत तर एकदा आपण संविधानाच्या देशामध्ये राहतो आणि संविधानाच्या देशामध्ये कायदा मानतो. दुसरा एक ऑर्डर आहे इन द हायकोर्ट ऑफ आंध्र प्रदेश. हे काय करतायत, आपल्या हिंदू समाजाच्या पोरांच्या वरती हे जेव्हा धर्मांतरण करताना विरोध करायला गेले तर हे अॅट्रॉसिटीचा ऍक्ट आपल्यावरती लावतात, आपल्या पोरांना आतमध्ये टाकतात. यासाठी हायकोर्टाने ऑर्डर दिली आहे, जर तुम्ही कन्व्हर्टेड असाल, जर तुम्ही धर्मांतरण केलं असेल तर तो कायदा लागू होत नाही. आणि त्यामुळे आपल्या पोरांच्याकडे ह्या 2 हायकोर्ट ऑर्डरी बरेच आहेत, पण त्यातल्या 2 महत्वाच्या ऑर्डरी मी इथं घेऊन आलेलो आहे. त्या ऑर्डरी तुम्ही प्रत्येक जी मुलं पुढे येऊन काम करतायत त्या सगळ्या मुलांच्याकडे असण्याची आवश्यकता आहे. आणि हिंदू, आता तुम्ही तर सगळे जागेच आहात, 2009 पासून आम्ही बघतोय, तुम्ही अत्यंत सगळे जागृत मंडळी आहात. आणि त्यामुळे इचलकरंजीला मला जायची सूचना आल्याच्या नंतर म्हटलं की इचलकरंजीला आपण गेलं पाहिजे, की ज्यांना 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष अगोदरच कळालंय की हे आक्रमण कसं होतंय. आता बघा, आपली वारी सुरू आहे, पंढरपूरची वारी आपली सुरू आहे आणि जगातल्या लोकांना ते आश्चर्य वाटतंय. पंढरपूरच्या वारीत आता मला या कार्यक्रमाला यायला मला निरोप आला की 23 तारखेला 6 वाजता इचलकरंजीमध्ये ऋतुजाला न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून एक हिंदू आक्रोश मोर्चा ठेवलाय. त्या कार्यक्रमाला मी गेलं पाहिजे. मला फोन आला, म्हणजे मला निरोप आला म्हणून मी इथं आलो. पण वारीला या म्हणून कुणाला निरोप आलाय काय? वारीची तारीख आहे का, पत्रिका आहे का, काही नाही. हे शेकडो वर्षापासून सुरू आहे. आणि तो अबू आझमी काल काय म्हणतोय, अबू आझमी मी म्हणतोय की मी पुण्यात होतो आणि मला कळालं की या रस्त्यानं वारी यायला लागलेली आहे आणि तिथं खूप गर्दी आहे. आणि मग मी काय बोलतोय का की आम्ही नमाज रस्त्यावरती पडल्यानंतर योगी साहेब म्हणतायत की यांना पासपोर्ट रद्द करा. आणि मग आम्ही तसं बोलून बघ, तुला जाऊ तो आता आम्ही काय करायचं ते बोलून बघ. अरे तू काय, तुझा काय संबंध आहे? हा देश हिंदूंचा आहे, हे राष्ट्र हिंदूंचं आहे आणि ही वारी आमची आहे, पांडुरंग आमचा आहे, वारकरी आमचे आहेत, रस्ता आमचा आहे. आम्ही गर्दी करू दे नाही तर काही करू दे, तुझ्या बुडाला काय लागतीये. आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलच
काय उत्तर असेल? आता 30 तारखेपासून अधिवेशन आहे, मी पण आहे ना तिथं, आता सभागृहामध्ये मी पण आहे, राहुल दादा पण आहेत, तिकडं नितेश राणे साहेब आहेत, तिकडं आमचे संग्राम भैया जगताप आहेत अहिल्यानगरचे. आम्ही कसं उत्तर द्यायचं तुम्हाला बघतो. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा, तुर्कस्तानमध्ये जेव्हा मंगोलियानी आक्रमण केलं, तुर्कस्तानमध्ये त्यांनी हल्ला केला होता, युद्ध केलं होतं, आणि त्या मंगोलियांचं युद्ध नीतीचं त्यातला एक भाग असा होता, जिथं ते युद्ध करतील तिथं ते 50% महिलांच्या वरती अत्याचार करायचे, बलात्कार करायचे. मंगोलियांनी बलात्कार केल्यानंतर मुघल जन्माला आले, म्हणजे नाजायत औलाद मंगोलांची हे मुघल झाले. आणि मुघल परत इकडे आल्याच्या नंतर मला वाटतंय अबू आझमीच्या पहिल्या पिढीमध्ये त्यांनी कुठंतरी अशाच पद्धतीचा अन्याय अत्याचार केला असेल आणि त्यातून ही नाजायज औलाद जन्माला आलेली असेल. डबल नाजायज औलाद या भारतामध्ये राहते, या महाराष्ट्रामध्ये राहते. भारत माता की जय म्हटलायला याला लाज वाटते, वंदे मातरम म्हणायला ह्याला लाज वाटते. अरे जर या भारतामध्ये राहताना तुम्हाला भारत माता की जय म्हणताना लाज वाटत असेल, वंदे मातरम म्हणताना लाज वाटत असेल, तर डायरेक्ट पाकिस्तानमध्ये जावा ना, ह्याला उचलून तिकडे फेकला पाहिजे वाघा बॉर्डरच्या पलीकडं. या लायकीचा हा माणूस आहे की जो आमच्या वारीवरती बोलतो. वारीवरती बोलल्याच्या नंतर संत महात्म्यांनी कुणीच उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळेजण त्याला ठोकून काढायला तयार आहोत आणि या अधिवेशनामध्ये त्याचं थोबाड रंगवल्याशिवाय आम्ही सगळेजण गप्प बसणार नाही. आता हे झालं काल, तोपर्यंत आज मालेगावचा आमदार तो म्हणतोय औरंगजेब एकदम असा भारी माणूस होता. त्याचं स्टेटमेंट तुम्ही आताच मी बघितलं 5 मिनिटापूर्वी तुमच्या मोर्चामध्ये इथं पोचायच्या अगोदर. तो म्हणतोय की औरंगजेब एकदम अमुक होता तमुक होता. अरे त्या अवलादीचा तू आहे, तर आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, तुला आता औरंगजेबच्या कबरीमध्येच तिथं संभाजीनगरला नेऊन गाडला पाहिजे, या लायकीचा तू आहेस. तू जर औरंगजेबाचं इथं जर गुणगान गात असेल, हे आता भारत पूर्णपणे बदललाय. भारत काय असा नुसता शांतीचं प्रतीक म्हणून शांत बसणार नाही. आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये हा बदललेला भारत आहे. अरे मी अटलजींचं एक भाषण ऐकलं आणि तुम्ही पण ऐका इथून गेल्याच्या नंतर. अटलजींचं एक भाषण आहे. अटलजी काय म्हणतायत? अटलजी एकदा इंडोनेशियाला गेले होते, त्याच्या अगोदर अफगाणिस्तानला गेले होते. आणि अफगाणिस्तान तुम्हाला माहित आहे की अफगाणिस्तान गजनीचं, ज्या गजनीनं आपल्या भारतावरती आक्रमण केलं, ही सोन्याची चिडी असणारा भारत ज्यांनी पहिल्यांदा लुटला तो गजनी. आणि अटलजी जेव्हा तिकडे अफगाणिस्तानला गेल्याच्या नंतर ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता त्या हॉटेलचं नाव गणेशा होतं. अटलजी आश्चर्यचकित झाले की मी ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्या हॉटेलचं नाव गणेशा आहे. त्यांच्या बरोबर विदेश मंत्री होते. त्यांनी विदेश मंत्र्यांना विचारलं की हॉटेलचं नाव गणेशा कसं काय, गणेशा तुमचा कोण लागतो, असं अटलजींनी त्या विदेश मंत्र्यांना विचारलं. तेव्हा त्या विदेश मंत्री जे मुस्लिम होते त्यांनी अटलजींना सांगितलं गणेशा हा आमचा पूर्वज आहे. कोण म्हणतोय? अफगाणिस्तानचा विदेश मंत्री जो मुस्लिम आहे तो म्हणतोय गणेशा आमचा पूर्वज आहे. म्हणजे त्या लोकांनी त्यांची नावं बदलली, त्यांचा धर्म बदलला, परंतु त्यांचं मूळ विसरले नाहीत. हे अटलजी त्यांच्या भाषणामधून सांगतायत. जर अफगाणिस्तान मधला विदेश मंत्री तो म्हणतो की गणेश आमचा पूर्वज आहे, मग ते इंडोनेशियामध्ये गेले. इंडोनेशियामध्ये रामकथा महिनाभराचा कार्यक्रम सुरू होता, 1 महिना आताही असतो. तिथं एक बालीपीत नावाचं गाव आहे आणि त्या शहरामध्ये राम मंदिर आहे आणि राम मंदिरामध्ये 1 महिना रामकथा चालते. अटलजी तिकडं दौऱ्यावरती गेले होते. मग तिथल्या विदेश मंत्र्यांना त्यांनी विचारलं की काय भानगड आहे, हा कसली कथा आहे? ते म्हणले तुम्हाला कसं काय माहित नाही, तुम्हाला तर माहित असायला पाहिजे. अटलजी म्हणले मला माहित आहे, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं हे काय आहे. तर ते म्हटले की हे आमचे पूर्वज आहेत. इंडोनेशिया मधला मुस्लिम विदेश मंत्री म्हणतोय हे आमचे पूर्वज आहेत. थायलंडच्या राजधानीला पण अयोध्या म्हणलं जातं, थायलंडच्या राजाला आता पण राम म्हणलं जातं. अरे जर थायलंडमध्ये, इंडोनेशियामध्ये अफगाणिस्तान मधला मुस्लिम म्हणतोय आमचा पूर्वज गणेश आहे, आमचा पूर्वज श्रीराम आहे,
तर इथल्या मुस्लिमांना मला सवाल विचारायचा आहे, नेमका तुमचा पूर्वज कोण आहे, तुम्ही सुद्धा याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. हे मी अंगचं सांगत नाही, तुम्ही जरी सर्च केलं तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्टेटमेंट तुम्हाला आता बघायला मिळेल. ही परिस्थिती आहे. आणि मग तुम्ही कशासाठी टाईट करताय? मी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक बघितलं, जे 1945ला त्यांनी लिहिलंय. आपला भारत 1947ला स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब 1945ला पुस्तक लिहितायत. पुस्तकाचं नाव आहे पाकिस्तान और भारत का विभाजन. पाकिस्तान आणि भारताचं विभाजन हे 1945ला बाबासाहेब लिहितायत. आणि त्यामध्ये बाबासाहेब असं लिहितायत की मुस्लिम हा भारताला इस्लाम का घर मानत नाही, तो युद्ध का घर मानतोय. हे मी म्हणत नाही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लिहित आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये. तुम्हाला पुस्तक बघायला मिळेल, तुम्हाला पुस्तक वाचायला मिळेल. आणि मुस्लिम हा जगातल्या इतर देशातल्या मुस्लिमांनी जर जिहादी पाऊल उचलला तर भारतातला मुसलमान त्यांना नुसतं बघत बसत नाही, तर त्यांना साथ सुद्धा देऊ शकतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लिहित आहेत. म्हणजे किती गंभीर विषय आहे बघा. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट आहे. अरे जगात एवढ्या ठिकाणी अमेरिकेसारखा प्रगल्भ देश भारतामध्ये आपल्या टॅलेंटला शोधायला येतोय. गुगलचा सीईओ सुद्धा भारतीय होता, पेप्सीचा सीईओ सुद्धा भारतीय होता. म्हणजे जगातल्या जेवढ्या ग्लोबल कंपन्या आहेत, ज्यांचं जागतिक दर्जाला नाव आहे, त्याचे सगळे चीफ हे भारतातली पोरं आहेत. म्हणजे अमेरिका भारतामध्ये टॅलेंट शोधायला येत आहे. तीच अमेरिका त्यांची मिलिटरी पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना शोधायला जाते. हा फरक पाकिस्तान आणि भारतामध्ये आहे. म्हणजे आमचं टॅलेंट जगाला चालतंय. आमच्या भारतामध्ये जगातली सगळी लोक टॅलेंट शोधायला येत आहेत आणि तीच लोक त्यांची मिलिटरी पाकिस्तानमध्ये ओस्मा बिन लादेनला शोधायला जाते. ओस्मा बिन लादेनला त्याला ठोकायला तिथं जाते. आमची पोरं पेप्सीचं चीफ होत आहेत आणि त्यांची पोरं लष्कर-ए-तोयबाचं चीफ होत आहेत. आमची पोरं गुगलचा चीफ होत आहेत आणि त्यांची पोरं जैश-ए-मोहम्मदचा चीफ होत आहेत. त्यांच्याकडे चीफ कुठं आहे? आणि म्हणून या सगळ्या इतका मोठा फरक आहे, इतका मोठा बदल आपल्या परिस्थितीमध्ये आणि या सगळ्या लोकांच्या परिस्थितीमध्ये आहे. तरी सुद्धा आज ज्या पद्धतीनं लव जिहादची प्रकरणं होत आहेत, आज ज्या पद्धतीनं धर्मांतरणाचं प्रकरण होत आहे, अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या सारखं उदाहरण आपल्या समोर असताना शिवाजी महाराजांचा मुलगा, राजाचा मुलगा राजा, एवढं मोठं वैभव त्यांच्याकडे होतं. त्यांच्याकडे लाखोंची फौज सैनिकांची होती, एवढे शेकडोचे किल्ले त्यांच्याकडे होते. तो राजा धर्मांतरण करत नाही. त्यांना धर्माची काळजी वाटते. आणि तुम्ही कुठं रेशनचं धान्य दिलं म्हणून धर्मांतरण, कुठं औषधं दिली म्हणून धर्मांतरण, कुठं दवाखान्यामध्ये सिव्हिलमध्ये ऍडमिट आहे आणि तिथं येऊन त्या पादरीनं काहीतरी तिथं तुमच्यासाठी प्रार्थना केली म्हणून धर्मांतरण. हे कसं काय शक्य होऊ शकतंय? आज पण हे सुरू आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, ऋतुजा हे इतकं मोठं उदाहरण आहे आपल्या समोर, आपल्या सर्वांच्या समोर. जे धर्मांतरण करतायत त्यांच्या समोर, ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांच्या समोर, ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझं आव्हान आहे. अरे ऋतुजाची स्टोरी तुम्ही बघा. जी मुलगी तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ असताना धर्मांतरण करण्याचा विचार करत नाही, त्या गर्भासोबत आत्महत्या करते. मी तिला आत्महत्या मानत नाही, ते धर्मासाठी दिलेलं तिनं बलिदान आहे, धर्मासाठी दिलेलं बलिदान आहे. आणि ऋतुजाला त्याच दिवशी न्याय मिळेल ज्या दिवशी महाराष्ट्र सरकार धर्मांतरण विरोधी कडक कायदा करेल. आणि ज्यांनी ज्यांनी धर्मांतरण केलाय त्यांच्या सगळ्यांचा जो त्यांनी लाभ घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्र सरकारमध्ये धर्मांतरण करून सुद्धा ज्यांनी लाभ घेतलेला आहे आरक्षण पद्धतीचा, तो लाभ त्यांचा काढून घेईल. त्याच दिवशी ऋतुजाच्या आत्म्याला चिरशांती लाभेल, अशी आमची सर्व हिंदू समाजाची भावना आहे. आणि दुसरा विषय महत्वाचा, लव जिहादचा प्रमाण खूप वाढलंय. जयसिंगपूर मधलं प्रकरण परवा घडलं. जयसिंगपूर मधला एक पोरगा, आमच्या आटपाडी तालुक्यातली आमच्या गरीब मराठा समाजाची मुलगी, त्याच्या शेजारी मामाचं घर आहे, तो फूस लावून पळवून घेऊन जातोय. मी आईशी चर्चा केली, भावाची चर्चा केली, त्याला राहायला घर नाही, त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा कुणीतरी दिलेले आहेत, त्याला गाडी कुणीतरी दिलेली आहे. तो फेसबुकवरती फोटो टाकतोय शायनिंग मध्ये, ती त्याची जीन्स नाही,
तो त्याचा बूट नाही, ती त्याची गाडी नाही, त्याचा बाप 10 रुपये दुसऱ्याला मागून रोज दारू पितोय. आणि मुलगी एवढी सुंदर आहे, एवढी मुलगी देखणी आहे, कुठल्याही क्लास 1 अधिकाऱ्यानं त्या माझ्या बहिणी बरोबर लग्न केलं असतं अशी स्मार्ट मुलगी आहे. आणि तिला जाळ्यात ओढून फसवून घेऊन गेलाय. इथपर्यंत ठीक आहे, परंतु सगळ्या ग्रुपवरती अभिनंदनाची पोस्ट पडते. म्हणजे हे तुम्ही ठरवून कसं करत नाही? जर तो प्रेमातून गेलाय, एकटा जाईल. लग्न तर अशी प्रेमात अनेक होतात, परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रुपवरती मुस्लिम समाजाच्या अभिनंदनाचे तिथं पोस्ट पडतायत. हे कसं काय होतंय? तर हे सगळं ठरवून केलेलं आहे, 100% ठरवून केलेलं आहे. आणि मग आपण म्हणतो जाऊ द्या, ती कुठली तरी पोरगी गेली असेल, आपल्या घरापर्यंत हे येऊ शकतं. एका मुलीला 10 मुलं टार्गेट करतायत. ते फेसबुकवरनं करत असतील, ते व्हॉट्सअप ग्रुपवरनं करत असतील, ते ट्विटरवरनं करत असतील, ते इन्स्टावरून करत असतील. कारण मी त्यामध्ये एवढं मला माहित नव्हतं, परंतु 2-3 वर्ष मी सगळी प्रकरणं स्वतः जिथं जिथं लव जिहादच्या घटना झालेत अशा किमान 50 घरी मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत. त्यांच्या आई वडिलांच्याकडून ऐकलंय, ज्या मुली परत आलेल्या आहेत त्यांच्याकडून ऐकलेल्या ह्या सगळ्या स्टोरी आहेत. शहरामध्ये आलेल्या ग्रामीण भागातल्या मुली यांना टार्गेट करणं खूप सोपं जात आहे. वसतिगृह नसतं किंवा खोली भाड्याने घेण्याचा प्रकार असेल किंवा कपड्याची दुकानं, बाकीकडे 500 रुपयाला कपडा मुलींचा ड्रेस मिळत असेल, इथं हे 300 रुपयाला देतात. बाकीकडे 1000 रुपयाला ड्रेस मिळतोय, इथं हे 400 रुपयाला देत आहेत. आपल्या मुलींची झुंबड 100 मुली 200 मुली, त्यातल्या मुलींना टार्गेट करायचं, 5-10 मुली त्यामधल्या बळी ठरवायच्या. हे सगळं प्रकरण जाणून बुजून सुरू आहेत. याचा तुम्ही नीटपणे विचार करणं आवश्यक आहे आणि सगळ्या बाहेरच्या पण मुलांना सांगण्याची आवश्यकता आहे. कॉलेजमधले जे प्राध्यापक आहेत, कॉलेजमधले जे प्रिन्सिपल आहेत, त्यांनी त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत, त्या कुठं जातात, त्यांची मेस कुठं आहे, हॉस्टेलला त्यांच्या सोबत कोण आहे, त्यांच्या फेसबुकवरती फ्रेंड कोण आहेत, घरातल्यांनी चेक करण्याची आवश्यकता आहे. जर तुमच्या हातातून हे प्रकरण गेलं तर परत त्याचा उपयोग होत नाहीत. हिंदू मुलींना मुलं जन्माला घालायचं मशीन ही लोक समजतायत, हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदू मुलींना मुलं जन्माला घालायचं मशीन म्हणून हे त्याला संबोधतायत आणि तशा पद्धतीनं त्यांना बरोबर घेऊन अरे आम्ही कधी अन्याय करत नाही. हिंदूला कधी वाटत नाही की आम्ही धर्मांतरण करून घ्यावं, इतर समाजाने हिंदूमध्ये यावं. आम्ही कधी दादागिरी केली नाही, आम्ही कधी तलवारीचा उपयोग केला नाही. मग तुम्ही कशासाठी हिंदूंना टार्गेट करताय? यांचं ठरलंय 2047 पर्यंत या भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. त्याचं उदाहरण केरळ आहे, त्याचं उदाहरण तामिळनाडू आहे, त्याचं उदाहरण पूर्व भारतातली सिक्कीम सारखं राज्य आहे, नागालँड सारखं राज्य आहे. आज तिथं काय घडतंय मणिपूरमध्ये हे सगळं बघा. आदिवासी समाजामध्ये जाऊन तुमचा देव रावण आहे हे त्यांना शिकवलं जात आहे. राम तुमचा देव नाही आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये घातलं जात आहे. गावागावामध्ये शहरामध्ये दलित विरुद्ध ब्राह्मण, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध ब्राह्मण, मराठा विरुद्ध दलित, असं हे वाटप करायला लागले. पण आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आम्ही सगळे हिंदू आहे, आम्ही आमच्यात भांडणं करत बसणार नाही. आम्ही आमच्यात भांडणं करत बसलो तर संपलो म्हणून समजा. जसं आपलं घर असतंय, हिंदू धर्म मध्ये एक घर आहे आणि त्यातल्या छोट्या छोट्या खोल्या म्हणजे जाती आहेत. त्यातल्या छोट्या छोट्या खोल्या म्हणजे जाती आहेत. अरे जर तुमचं घरच उद्ध्वस्त झालं तर खोल्या कशा राहणार? जर तुमचा धर्मच उद्ध्वस्त झाला, धर्मावरतीच आक्रमण झालं तर मग तुमच्या जाती कशा राहणार? जाती तर आमच्या आहेत 100%, त्यांचा आम्हाला अभिमान आहे, आम्हाला अधिकार असतील, आमचे हक्क असतील. परंतु जेव्हा आमच्या धर्मावरती कुणी जर वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्यांची डोळं काढण्याची भूमिका आपल्या सर्वांची असलीच पाहिजे. जगातल्या सर्वांचं लक्ष आहे हिंदू धर्माकडे, जगातल्या सगळ्यांचं. 57 मुस्लिम राष्ट्र आहेत, त्यांची लोकसंख्या 190 कोटी. भारत हिंदू आता राष्ट्र एकच राहिलेलं आहे आणि हिंदूंची संख्या आहे 100 कोटी. परंतु हम दो हमारे दो जेव्हा आलं तेव्हा आपल्या लोकांना ते एखाद्या देवाचं विरुद्ध वाक्य आहे, देवानं दिलेला आदेश आहे असं समजून हम दो हमारे दो पण नाही, हम दो हमारे एक याचं पालन केलं. आता इथं किती जण आहेत की ज्यांना 4 मुलं आहेत? हात वर करा. त्यांना 3 टाळ्या वाजवा दोघांसाठी. किती जण आहेत इथं असे की 3 मुलं आहेत? किती जण असे आहेत की 2 मुलं आहेत?
बघा, हम दो हमारे दो. आणि किती जण असे आहेत की एक मुलगा आहे, असे पण बरेच जण आहेत. इकडं हम दो हमारे दो, तिकडं हम 4 हमारे 20, हम 5 हमारे 16, अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता आकडेवारीचा रेशो बघा, 2011च्या जनगणनेचा रेशो बघा. हा अत्यंत सिरियस घेण्याचा विषय आहे. हा विषय लोक म्हणते हे हिंदू आले भांडणं लावतायत, त्यांना राजकारण पडलेलं आहे, त्यांना इलेक्शनसाठी मतासाठी तो हिंदू आणि मुसलमान करत राहतात. बरं ठीक आहे, त्यांचं एक वेळ आपण 5 मिनिटासाठी खरं समजू की आम्ही हिंदू आणि मुसलमान मताच्या राजकारणासाठी करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे, आता इराणमध्ये कोण आहेत? कोण आहेत? मुस्लिम आहेत. तिथं हिंदू आहे का? पाकिस्तानमधला हिंदू त्यांनी तिथं शिल्लक ठेवलाय का? बांगलादेशमध्ये कोण आहे? इंडोनेशियामध्ये कोण आहे? तुर्कस्तानमध्ये कोण आहे? अफगाणिस्तानमध्ये कोण आहे? इराकमध्ये कोण आहे? कोण आहेत? मग तिथं काय वाद सुरू आहे? मी आता तुमच्याशी बोलत असताना तिथं आता बमबारी सुरू आहे. मी तुमच्याशी जेवढा वेळ बोलतोय तिथं 10-20 इकडे तिकडे बॉम्ब पडले असतील. कोण करताय? अरे हिंदूंचा तो स्वभाव नाही आहे. हिंदू अन्याय करत नाही, तो हिंदूंचा स्वभाव नाही. पण आता वेळ आलेली आहे, जर कुणी आमच्या धर्माकडं, आमच्या लेकी बाळीकडं जर वाकड्या नजरेनं कोण बघणार असेल तर आपण शांत बसून चालणार नाही. आपली सुद्धा भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि ती भूमिका आता आपण ताकदीनं घेऊ. सरकारकडे आमची हीच मागणी आहे की तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऋतुजाच्या या सगळ्या बलिदानाचा विचार करून तिला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा हा आणला पाहिजे आणि लव जिहादच्या विरोधातला कायदा आणला पाहिजे. या कायद्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या कायद्याला दिलं पाहिजे की त्यांचं काम धर्मासाठीचं मोठं आहे. ही मागणी घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहे. मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या पावसामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. गर्व से कहो, जोरात जरा, गर्व से कहो, गर्व से कहो, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम.